हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचा श्रावणी लाईफस्टाईलमध्ये. तर आज होता शनिवार आणि गणपतीही जवळ आलेले आहेत. तर म्हटलं आज थोडंसं घर साफ करून घेऊया. आणि तशी मला घराची साफसफाई करायचीच होती. आणि मी मग काय करते, शनिवार बघूनच करते, शनिवार रविवार. कारण सहसा दक्षला सुट्टी असते आणि त्याला सुट्टी असली की मला बरं पडतं. कारण तो कसा कोटमाळावरती जे काही सामान वगैरे आहे ना, तो काढायला वगैरे मदत करतो, ठेवायला मदत करतो, थोडंसं झाडलोट वगैरे पण करतो व्यवस्थित तो. आणि त्याच्यानंतर सगळी म्हणजे मदत करतो तो व्यवस्थित. मग मी शनिवार किंवा रविवार बघूनच करते. आणि थोडंसं इथे क्लिअरिटी व्यवस्थित आली नाही आहे. थोडंसं ऊन भरपूर येतो आमच्याकडे. बाहेर प्लास्टिक लावलेलं आहे, पण पाऊस नाही आहे तर मी प्लास्टिक बाजूला करते. नाही तर पूर्ण बाल्कनीला असं प्लास्टिक लावलेलं आहे, नाही तर पाणी असं पूर्ण येतो म्हणून. तर ते प्लास्टिक बाजूला केलं आहे तर असं ऊन येतो, त्यामुळे असं क्लिअरिटी व्यवस्थित येत नाही आहे. आणि कलर पण खराब झालेलंच आहे, भिंतींचं वगैरे पत्र्याला वगैरे कलर काढायचंच आहे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. आणि काय झालं माहिती आहे का, एकतर आम्ही विचार केला सकाळी लवकर करून घ्यायचं, पण छोटा पण असतो. त्याच्यानंतर मग दुपारी जेवण हे ते लवकर असं करायला मिळत नाही, त्यामुळे मी बाकी सकाळचं टिफिन जेवण वगैरे करून घेते आधी. त्याच्यानंतर मग मुलाला वगैरे भरवलं की मग तो आईकडे वगैरे जातो, किंवा कधी कधी त्याला लवकर आईकडे सोडते आणि मग करून घेते. पण आज थोडं उशीरच झालं करायला, त्यामुळे मग संध्याकाळ होईपर्यंत मग आम्हाला खूपच लेट होतो साफसफाई करायला. तर आता मग म्हटलं चल, दुपार झाले, 1 वाजला होता, 1-1:30 वाजला होता, करायला घेईपर्यंत खूप उशीर झालं होतं. तर आता मी एकीकडे सगळं साफ वगैरे करून घेते. थोडे जाळे वगैरे भरपूर झाले होते. आणि आता बघूया, गणपती झाले की त्याच्यानंतर कलर वगैरे पण करायचा आहे, कारण कलर पण खूप झालेला आहे, खराब झाला आहे कलर भरपूर. तर आता इथे मी पूर्ण झाडून वगैरे घेते सगळं. मी जे सुके कपडे वगैरे होते ते व्यवस्थित आतमध्ये घडी करून ठेवले होते कपाटमध्ये, आणि जे ओले कपडे होते ते पण बाहेर वगैरे घातले होते. पण ही पिंक साडी धुवायची होती म्हणून मी तिला तिथेच ठेवून दिली बाहेर, कारण म्हटलं मग लक्षात राहील तिला पावडरमध्ये वगैरे टाकून ठेवायला. आणि आता वरचं माझं साफ वगैरे करून झालं होतं. वरचे 2 साईडचे माळ आहेत, किचनच्या इकडे पण माळ आहे, तर तिकडचं पण काढून आम्ही पटकन वगैरे करून घेतलं होतं. आणि जास्त व्हिडिओ मोठा केला नाही, कारण काय होतं मग खूपच व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळे तिकडचं भाग असं शूट केलंच नाही मी. आणि इकडे मग आता ही साईड झाली, फक्त इकडचं खालचं आता म्हटलं TV वगैरे क्लिनिंग करून घेते. खिडकीमध्ये वगैरे पण खूप असं कचरा वगैरे अडकतो, त्यामुळे तिकडचा तो भाग असं पूर्ण क्लीन करून घेते. कबाट वगैरे थोडं हलवायला वगैरे लागतात. तर आता झालं, इकडचं वगैरे पण करून झालेलं आहे. तर इथे थोडंफार खाली खूप जमा होता कचरा टीव्हीच्या मागे वगैरे, आणि बाकी सगळं मग मी पुसून वगैरे व्यवस्थित ठेवत होती. तर इथे ती कुंडी वगैरे होता सगळा, म्हणजे मावशीने वगैरे दिली होती, ती पण मी काय झाड वगैरे लावला नाही त्याच्यामध्ये, ती मी तशीच ठेवून दिली होती. तर मी बघत होती फक्त आतमध्ये व्यवस्थित, आणि तिला मग क्लीन करून वगैरे तिथे खिडकीच्या इथे मी ठेवली होती. अजून काय मी ती वापरली वगैरे नाही आहे. आणि इथे आपले एकच रूम पडते, त्यामुळे आपल्याला सगळा पसारा एकदाच काढायला लागतो. चल बाबा, असं म्हणजे सगळं एकदमच भारी पडतं करायला. तर बघा ना, किती मूर्ती, म्हणजे किती छान आहे ती कुंडी, तर खूपच छान आहे ती. तर मी तिला तशीच आपली खिडकीच्या इथे ठेवून देते, बाकी तिला काही वापरलीच नाही मी. तर आता इथे एक मी असं पुसून वगैरे व्यवस्थित ठेवत होती, जेणेकरून त्याला लागलेला कचरा वगैरे आहे ना, ते सगळं व्यवस्थित निघायला पाहिजे म्हणून. तर बाकी हे कपाट वगैरे दोन्ही बाजूलाच असतात, मग हे पटापट पुसून वगैरे साफ करून मग व्यवस्थित मग साईडला असे ठेवून देतो आम्ही. हा जो मिशोवरून मागवला होता छोटासा कपाट, ड्रॉवर टाईप, तो आपला छोटे छोटे कपडे वगैरे ठेवायला बरं पडतं मुलांचे. तर इथे दक्ष नेहमी ह्याला क्लीन वगैरे करून देतो, मला व्यवस्थित काढून पूर्ण आतमधलं सगळं व्यवस्थित, म्हणजे कपडे वगैरे काढून सगळं आतून आम्ही क्लीन करून घेतलं होतं ते. अजून पण बघा कचरा वगैरे सगळं बाकीच आहे काढायचा. तर म्हटलं आता तेवढं झालं की खालून मग सगळं साफ वगैरे करून घेईल मी. तर तो एकीकडे बसला होता ते करायला, म्हणून मी थोडं थांबली होती. नंतर मग म्हटलं आता एकीकडून मी फ्रीज वगैरे आहे ते थोडंफार क्लीन करून घेते. त्याच्या मागे वगैरे पण खूप कचरा जमा होता, तो वगैरे काढून घेतला.
त्याच्यानंतर मग फ्रीजवरती थोडंफार सामान जो ठेवतो आपण ते व्यवस्थित मग लावून वगैरे घेतलं पटकन. आणि आपलं घर काय छोटंसंच आहे त्यामुळे एका दिवसात होऊन जातं. पण भांडी वगैरे काय मी लगेच घासत नाही. दुसऱ्या दिवशी मग स्टँड वगैरे क्लीन करणे किंवा किचनच्या आतली जी भांडी आहेत ते वगैरे असं सगळं हळूहळू 1-2 दिवसात मी क्लिअर करून टाकते. एकाच दिवशी मी सगळं एवढं करत नाही आणि तेवढं मला जमत पण नाही, कारण झाडण्यातच पूर्ण दिवस जातो आमचा. तर इथे आता बहुतेक झालेलं आहे करून. आणि बाहेरच उभी होती कारण बाहेर कचरा वगैरे सगळं जमा होता, तो मी टाकून वगैरे आले. आणि बघा तर रात्र झालेली आहेत. तर आता इथे दक्षची वगैरे आंघोळ झाली होती, माझी बाकी होती. आणि इथे वरती आम्ही पसारा ठेवून देतो, जो काही म्हणजे एक्स्ट्रा भांडी वगैरे आहेत जी काही वापरत नाही अजिबातच भांडी, किंवा आपले चप्पल वगैरे जे काही एक्स्ट्रा आहेत ते सगळं मी एक साईडला ठेवून देते. तर आता घर पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि दक्षने बघा बत्ती वगैरे सगळं केलेली आहे, बत्ती करून घेतली. त्याच्यानंतर मग तो आईकडे वगैरे गेला. तर आता इथे माझी आंघोळ वगैरे बाकी आहे. तर मी पण आता पटकन फ्रेश वगैरे होते आणि रात्रीचं जेवणही बनवायचं आहे. आणि आता इथे भांडी वगैरे घासून झाली होती, सकाळी थोडीफार घासली होती मी 2 टप. बाकीचे जे आहेत स्टँड वगैरे ते आता म्हटलं हळूहळू उद्या वगैरे क्लीन करून घेईल. एकाच दिवशी सगळं नाही करायचं, आपण हळूहळू करायचं. तर आता इथे मी घेते पटकन फ्रेश होऊन. तर चला आता माझं फ्रेश वगैरे झालेली आहे मी. आणि इथे चांगली मोड आलेली होती, तर इथे थोडंफार मी सामान बाहेरून घेऊन आली होती दुकानातून. तर एवढा काही कंटाळा आला नाही जेवणाचा. तर म्हटलं चला आता जेवण करून घेऊया, नाहीतर कधी काय साफसफाई केली ना की खूप कंटाळा येतो, मग मूड होतो चला तर बाहेरून काहीतरी आपण आणूया. पण म्हटलं नाही, किती दिवस दक्षला मिसळ खायची होती. मटकी तर नव्हती, तर म्हटलं मूग तर आहेत ना, तर मूग आहेत तर म्हटलं करून घेऊया आपण पटकन. आणि म्हटलं चल रोज रोज मुलं पण कंटाळतात खायला. तर दुपारचा भात वगैरे होता, तर एकीकडे मग मी काय केलं, पाणी वगैरे होतं, ग्रितीसाठी पाणी ठेवलं होतं गरम पियायचं. त्याला मी अजून गरम पाणीच देते पियायला, काय एवढं तो थंड असं साधं पियत नाही. तर मग त्याला गरम पाणी वगैरे करायला ठेवलं एकीकडे भात होतं थोडंसं, ते गरम वगैरे करून घेतलं होतं. आणि खूप उशीर झाला होता जेवण करायला, तरी पण करायचंच होतं आज. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आता पटकन म्हटलं इथे राई जिऱ्याची फोडणी देते, कांदा टोमॅटो वगैरे कापून चांगलं बारीक होण्यासाठी, चांगलं मॅश होण्यासाठी मीठ टाकलं होतं मी त्याच्यामध्ये. आणि बाकी काही नाही, सिंपल करायची होती. त्याच्यामध्ये मग आलं लसूणची पेस्ट टाकली आणि मसाले बाकी टाकले. मसाले काय तिखट मसाला, त्याच्यानंतर धनिया पावडर, हे 2-3 मसाले होते ना ते टाकले. त्याच्यानंतर परत व्यवस्थित मॅश वगैरे मी करून घेतली, व्यवस्थित मिक्स असं करून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मग जी मूग होती ती व्यवस्थित साफ करून घेतली, कारण आतमध्ये थोडेसे चाडसारखे असतात ना, खडे टाईप ते होते, ते सगळं साफ करून मग फोडणी वगैरे व्यवस्थित दिली. आणि इकडे कांदा लिंबू वगैरे सगळं कापून घेतलं. तरी ते काही जास्त तिखट केली नव्हती, कारण छोटा पण खाणार होता. आणि मग एकीकडे झाली होती मिसळ. मग म्हटलं चला आता पटापट पाव वगैरे गरम करून घेते, चांगलं बटर वगैरे लावून व्यवस्थित पाव वगैरे गरम करायला घेतलं होतं मी. तर बघा आता इथे पूर्ण रेडी झालेलं आहे, आजची रेसिपी रेडी झाली आहे. ते इथे मध्ये त्यांना परत खायला मी दिलं होतं, 2 जण बसले होते एकीकडे जेवायला. आणि नंतर मग मी पटापट एकीकडे त्यांना पाव वगैरे असं गरम करून देत होती, कारण कसं गरम गरम खायला बरं वाटतं. त्याच्यानंतर मग काय केलं आम्ही, थोडंसं म्हणजे व्यवस्थित गरम करून घेतले, थंड तर होतात ते पटकन. मग नंतर पूर्ण फॅमिलीने पूर्ण जेवणच खाली घेतलं. आणि म्हटलं चला आता आपण एकत्र जेवून घेऊया, कारण रात्रीचीच आपण सगळीजण एकत्र बसतो जेवायला, दिवसभर तर इथे नसतो. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते.